गॅस वगैरे वायर मला सांगितलं तेव्हा शॉक सर्किटने झालं. नंतर मग ते झालं त्यानंतर गाड्या भरपूर सहकार्य केलं. गाव तर करतील ना, आपलं काय विषय नाही. काय बोलले 8 दिवसात तुरंत केलंय पुढे इकडे एक होती तिकडे दोन गल्लीत गेल्या ना त्याच्यामुळे फुटलं भेटलं नाही. नाही, 2-3 दिवसापूर्वी इथे 1 वाजता दुपारी अचानक आग लागली आणि 4 जणांच्या घराचं होतं की नव्हतं झालं आणि बरंच नुकसान या ठिकाणी त्यांचं झालेलं. आज ते रस्त्यावर आलेले. खरं म्हणायला गेलं तर साखरे गावाच्या नागरिकांचं आणि ज्यांनी बंब वेळेवर पाठवला त्यांचं सगळ्यांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे आज ह्या 4 घरावर निभवल्यानंतर अर्ध गाव जळालं असतं अशी स्थिती होती. पण आता शेवटी रस्त्यावर संसार उघड्यावर पडल्यामुळे आमच्या परीनं त्यांच्या कुटुंबामध्ये जे साहित्य लागतं ते आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला. आर्थिक पण मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मोदी आवासमधनं तातडीनं घरकुल त्यांना मिळावेत म्हणून कलेक्टरांना आदेश केलेले आहे आणि त्यांनी तहसीलदारांना सुद्धा त्या पद्धतीने सूचना दिल्या आहेत की पीडीकडे 8 दिवसाच्या आत प्रस्ताव पाठवावा. महिन्याभराच्या आत त्यांच्या घरकुलांना मंजुरी घेऊ आणि ज्यांची घरं जळलेले आहेत त्यांचं घरं उभं करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेवटी त्याच्याने त्यांची भर निघेल असं वाटत नाही, पण शेवटी अशाच काळामध्ये माणसाला मदत करायची असते. इतर काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये जो मदत करण्याकरता आपलं कर्तव्यच ते असतं. म्हणून या ठिकाणी अधिवेशन असल्यामुळे मी थोडा उशिरा आलो, पण शेवटी माझ्या मतदारसंघातलं आणि माझ्या शेजारचंच गाव असल्यामुळे या परीनं आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.